एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे सॅटरडे. सॉरी, मी कालच्या ब्लॉगमध्ये सॅटरडे बोलले होते, तर काल फ्रायडे होता, आज सॅटरडे. आणि आज आहे माझ्या जॉबचा लास्ट डे. मी खूप जास्त नर्वस पण आहे, हॅप्पी पण आहे, काय माहिती कसं होते. आता मी उठले, हेअर ऑइलिंग केली होती रात्री, सो हे असं. आणि आता भूक लागली अगोदर, आणि आज काय नाही, मला लास्ट डे त्याच्यामुळे लेटच जायचं आहे. पंच वगैरे मी काही करणार नाही आहे, डायरेक्ट जाणार आहे. जे काही फॉर्मॅलिटीज असतात ते सर्व करणार आहे आणि मग परत येणार आहे. त्यामुळे टिफिन पण बनवायची गरज नाही आहे. आणि मग बाकी आता मी नाश्ता बनवते, पोहे बनवायचेत. अगोदर एक केळी खाऊन घेते, कारण मला उठल्याबरोबर खूप जास्त भूक लागते. कसं काय माहिती, माझं ते रुटीनमध्येच बसलेलं आहे, भूक लागतेच. आणि खूप छान वाटते आज, मस्त मस्त एकदम. नवीन ड्रेस घालणार आहे मी. आताच फ्लिपकार्टवरून आताच नाही म्हणजे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता, काल आलाय, तर आता तोच घालणार आहे. बघू आता फिटिंगला वगैरे येतो का, नाही आला तर मग माझा पोपटच होणार आहे. सो असं आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला हा व्लॉग बघून? कालच्या व्लॉगला तर तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं, खूप भारी वाटत होतं मला. आणि अजून आपण प्लांटेशन करणार आहोत, आणि लवकरच मी तुम्हाला सर्व माझ्या घरामधले प्लांट दाखवणार आहे. कोणते कोणते आहेत, नावं पण कोणते आहेत. नावं मेन म्हणजे मलाच माहीत नाही आहेत, तर मला अगोदर त्याची नावं गुगलवर बघावं लागतील. मी असं जे जे छान वाटतात ते घेऊन आले होते, सो एवढं काही हे नाही. बट आजचा दिवस खरंच खूप जास्त काय म्हणतो आपण, माझ्यासाठी चांगला आहे, वेगळा आहे. माझा पहिला जॉब मी आज फायनली सोडतीये. तर चलो, आता तुम्हाला एवढं मस्त आज ऊन पण पडलेलं आहे, त्याच्यामुळे किती ब्राईट दिसते सर्व काही. तर चला, मी पटकन नाश्ता बनवते आणि मग तुम्हाला भेटते. हो, दुसरी एक गोष्ट म्हणजे मी आता डेली व्लॉग टाकणार आहे. डेली लॉंग व्लॉग येणार आहेत, सो तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आता, कारण आता माझ्याकडे वेळ असणार आहे. माझा यायचा जायचा वेळ वाचेल. तसं तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच जणांना वाटेल की पूर्ण वर्क फ्रॉम होम आहे का, तसं नाही आहे. एखाद्या वेळेस गरज जर पडली तर मला ऑफिसमध्ये जाऊन पण काम करावं लागेल असे. सो एवढं पण मी आता फ्री नाही आहे. मला कंटिन्यू 9 ते 5 तर अगोदर सारखं लॅपटॉप समोर ते काम करत बसावं तर लागणारच आहे. बट बाकी जो माझा वेळ होता यायचा जायचा तो वाचेल, आणि मला एडिटिंगला वेळ भेटेल, थोडं मी प्रॉपर शूट वगैरे करू शकेल. हेच एवढं मस्त आहे. आणि आता डेली व्लॉग येतील, सो मिस करू नका. घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आय द हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तेच खरं content घे. डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे, रील्स मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू बेचारा हर स्वॅग, फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते पी चहा घेते हातात. सो गाईज, झालं माझं आंघोळ वगैरे करून आवरून झालं. आता स्किन केअर करते, आणि हाच आहे तो ड्रेस जो मी फ्लिपकार्टवरून घेतलाय आणि मला खूप जास्त आवडलाय.
फ्लिपकार्टवरचे पण कपडे तसं बघायला गेलं तर चांगले असतात. मी अगोदर मिशो नव्हतं तेव्हा मी फ्लिपकार्टवरूनच करायचे. ॲमेझॉनपेक्षा जास्त मला फ्लिपकार्ट आवडतं. सो मस्त अशा ड्रेस, आणि याच्यावर तुम्हाला फक्त टॉप आणि ओढणी भेटते. लेगीज तुम्हाला घ्यावी लागेल. मी ब्लॅक लेगीज घातली आहे. जर तुमची हेड शॉर्ट असेल तर नाही घातलं तरी चालेल. मी नव्हतेच घालणार, पण तो ड्रेसचा एक लुक आहे ना तो जातो. बाय द वे, तुम्हाला ड्रेसिंगच्या ह्याच्यावर जर काही कॉन्टेंट पाहिजे असेल, व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण आता तो पण घेऊन येऊ. वाव, ही ज्वेलरी माझ्या प्रत्येक लुक सोबत जाते. जे ड्रेस घालेल त्याच्यावर मॅचिंग होते. आता याची बॉर्डर गोल्डन आहे तर त्याच्यावर जाते. आणि मी स्मॉल साईजचा हा घेतलेला आहे ड्रेस. जर तुम्हाला मीडियम लागत असेल तर स्मॉलच घ्या, कारण हे जे ड्रेस असतात ना ते कॉटनचे असतील तर चांगलं आहे. ते नंतर धुतल्यानंतर थोडे कमी आकसतात. पण जर असे ह्या कपड्यामध्ये असतील तर मग तुम्हाला एक साईज कमीच घ्यावं लागेल. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनात व्लॉग करते सुरुवात. साडी असो तिचा लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, इट्स हार्ड आहे रो, इट्स काय content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स किचन वाईब इनसेन. सकाळची वेळ, गोडच्या हातात, रोजचे कथा किच्या शब्दात, ओळख तिची स्वप्नाची वाट. दंबूर तुझ्या किचं जग खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाच्या संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण शांती जपते, साठा पोषते नामान ऋतुजा. दंबू तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी तुला साथ, किच क्या मेरू हाथ शर्त ते खास. गोड बोला तिचा हास्य, दंबूर तुझ्या तिच्या चदू फुलतम. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते, साठा गोष्टी नामान ऋतुजा. दुरू किचा आहे जगात स्थान. स्वप्नांच्या रंगात राहते, तिच्या रोजच. हो
गाईज मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मी मेकअप केलाय, फर्स्ट टाइम केलाय. आणि ही जी लिपस्टिक लावली आहे तीच ब्लश म्हणून लावली आहे, आय शॅडो आय शॅडो म्हणून लावली आहे. किती छान दिसतंय, मला विश्वास बसत नाही मी मेकअप केलाय आणि एवढं छान दिसतंय. खरंच मला आवडलाय. मला आत्तापर्यंत वाटत होतं मला मेकअप नाही आवडत, मला नाही छान दिसत, बट आता फक्त पिंपल येऊन आहेत कारण पूर्ण असं कवर झालंय. आय कांट बिलीव. फक्त आता मला हेअरस्टाईल वेगळी थोडीशी करायची आहे, तो सो मी चेंज करणार आहे. आता सध्या असे सोडलेले आहेत, ओले पण आहेत केस, आणखी वाळले नाहीत, बट मला विश्वास बसत नाही आहे खरंच. मीच आहे काही. बाय द वे मला मेकअप शिकायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? थोडंफार आपल्यापुरता तरी आलाच पाहिजे. आता कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लावलं नाही. फाउंडेशन जे होतं ना ते मी आता पल्मोनाच्या इव्हेंटला गेले होते तेव्हा घेतलं होतं. सो ते शेड वगैरे ते श्वेतानेच बघितलं होतं, मला ते पण कळत नाही. सो तिनेच आणलं होतं ते शेड बघून आणि ते होतं मी म्हणून मी आज म्हणलं ट्राय करावं ठेवून तरी काय करायचं. तर नॉट बॅड, कामापुरतं कव्हरेज झालंय, आलंय चांगलं. हो माय गॉड. जाऊ द्या आता बस झालं, स्वतःला स्वतःची नजर लावून घेईल मी. तर आता चला मी हेअरस्टाईल चेंज करते आणि मग तुम्हाला भेटतो. सो गाईज एव्हरीथिंग इज डन, झाले मी रेडी आणि मी तुम्हाला दाखवते आता माझा फुल लुक. चलो. खूप जास्त सुंदर दिसतोय हा ड्रेस. हो माय गॉड. असे ड्रेस मला पर्सनली खूप जास्त आवडतात आणि येस ब्युटिफुल. चलो. सो गाईज आले मी घरी आणि गाईज मेकअप जशाच तसा राहिलाय. ओ हो हो हो, जमला मला तर मेकअप. आता एवढासा मेकअप मला बस झाला, एवढाच लागतो मला, बस झाला, मस्त होतं. सो आले आता मी घरी फायनली. आता खायचं काहीतरी बघते आणि तुम्हाला मी आता डायरेक्ट उद्याच्याच व्लॉगमध्ये भेटते कारण आता मी काही असं पण दुसरं काही करणार नाहीये, ठुसणार आहे आणि झोपणार आहे. सो चला आपण भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये. टेक केअर.